पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मालदीवच्या 60व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून राहणार उपस्थित। भारत आणि मालदीव दरम्यान 7 करारांवर स्वाक्षऱ्या। दोन्ही राष्ट्रप्रमुखांच्या बैठकीत भारताकडून सुमारे 5000 कोटी रुपयांचं कर्ज देण्याची पंतप्रधानांची घोषणा। भारत आणि मालदीव दरम्यान मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी सुरू करण्याची दोन्ही राष्ट्रप्रमुखांची संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडूमधल्या तुतीकोरीन इथे 4800 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं करणार उद्घाटन आणि शिलान्यास। पाकिस्तानने 1999 मध्ये कारगिलमध्ये केलेली घुसखोरी मोडीत काढत भारतानं मिळवलेल्या विजयाबद्दल संपूर्ण देश आज साजरा करतोय 26वा कारगिल विजय दिवस। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अमित शाह यांच्यासह सर्व सैन्यदल प्रमुखांनीही वाहिली हुतात्मा जवानांना आदरांजली। राज्यातल्या विविध विकास प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीत अनेक मंत्र्यांची भेटीगाठी। रस्ते विकास, खतं आणि सांडपाणी प्रकल्पांना गती देण्यासाठी यशस्वी चर्चा। संविधानाचं अभिप्रेत मूल्य टिकवण्यासाठी न्यायव्यवस्था कटिबद्ध असल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचं प्रतिपादन। मँचेस्टर इथे सुरू असलेल्या 4थ्या क्रिकेट कसोटी सामन्यात इंग्लंडची भारताविरोधात मजबूत आघाडी। जो रूट याचं शतक। फिडेमधल्या बुद्धिबळ विश्वचषकात आजचा दिवस भारतीय बुद्धिबळासाठी ठरणार ऐतिहासिक। अंतिम फेरीत कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख या भारतीय खेळाडू आमने-सामने। आणि राज्यात बहुतेक ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी। पालघर, पुणे, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी।